कि हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी। सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा। हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्तां हमारा, ये गुलिस्तां हमारा। इथे उपस्थित सगळ्यांना मी रिया रविकांत जयस्वाल स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस। 14 आणि 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा ब्रिटिश राष्ट्रध्वज युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि त्या जागी आधुनिक भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात आला। उत्सव आज 3 रंगांचा, उत्सव आज देशप्रेमाचा, उत्सव आज प्रत्येक भारतीयाचा, उत्सव आज स्वातंत्र्याचा। स्वातंत्र्याचा हा उत्सव आपल्याला देशभक्ती, राष्ट्रत्व, बंधुता, स्वातंत्र्य सेनानी, महान नेते, अनेक क्रांतीवीर, समाज सुधारक यांची आठवण करून देते आणि देशाबद्दल असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देते। आजच्याच दिवशी 1947 ला आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। अनेको वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली। वर्षानुवर्ष दडपलेला राष्ट्राचा प्राण आज मुक्त झाला। पण हा स्वातंत्र्याचा उषःकाल घडवून आणण्यासाठी आपल्याला रक्तरंजित संघर्ष करावे लागले। या स्वातंत्र्याच्या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगाज आएगा, हर एक कतरा इनकलाब लाएगा। मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि मैं इश्क लिखना चाहता हूँ और इनकलाब लिख जाता हूँ। देशासाठी फाशीवर चढणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, पहिले स्वतंत्र सेनानी म्हणून ओळखले जाणारे मंगल पांडे, वयाच्या 18व्या वर्षी देशासाठी फाशीवर चढणारे खुदीराम बोस, कर्जन वायलीची हत्या करून फाशी स्वीकारणारे मदनलाल धिंगरा, गोद्या आला रे आला, चाफेकर बंधूंचे हे वाक्य आपण ऐकलेच असेल। 1897 साली पुण्यात प्लेगची भयानक साथ सुरू होती आणि त्या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी प्लेग कमिशनर रँड हा लोकांवर जुलूम जबरदस्ती करत होता, खूप अत्याचार करत होता की लोकांना प्लेग पेक्षा जास्त त्रास या ब्रिटिश कमिशनरचा होत होता। तर त्याचा बदला घेण्यासाठी वासुदेव, बाळकृष्ण आणि दामोदर हे 3 चाफेकर बंधू व महादेव रानडे यांनी त्याची हत्या केली आणि एकाच घरातले 3 भाऊ देशासाठी हुतात्मे झाले। हे मातृभूमी तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझविन जनन ते मरण, या ध्यासापोटी झपाटलेले धडाडीचे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। अनंत कान्हेकरांनी नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्सनची हत्या केली आणि ज्या पिस्तूलनी हत्या केली ती पिस्तूल सावरकरांनी पाठवल्याचा सुगावा लागला आणि 26 वर्षाच्या त्या देशभक्ताला 50 वर्ष काळ्या पाण्याची सजा सुनावण्यात आली। जो बरसों तक सड़े जेल में उनको याद करे, जो बरसों तक सड़े जेल में उनको याद करे, जो मनमानी को याद करे, काला पानी को अंग्रेजों की मनमानी को, कोल्हू में जो तेल पेरते सावरकर से बलिदानी को, सावरकर से बलिदानी को। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या नाऱ्याने इतरांनाही देशासाठी झटायला लावणारे लोकमान्य टिळक। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा योगदान असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस। सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी, गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, बूंदेले हर बोलो की मुंह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. झांसीची राणी महाराणी लक्ष्मीबाई. आपण उमर उधम सिंग यांच्याबद्दल ऐकलं असेल. जेव्हा 15,000 ते 20,000 लोक एकत्रित जमलेले होते जालियनवाला बाग मध्ये, तेव्हा या जालियनवाला बाग मध्ये जनरल डायर यांनी कोणत्याही प्रकारची चेतावणी दिल्याविना आदेश दिला फायर, आणि 15 ते 20,000 लोक एका सोबत जमलेले असताना सलग 18 मिनिटं गोळ्यांचा वार करण्यात आला आणि 1,000 पेक्षा जास्त लोक मारले गेले, 5,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. आणि त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये एक 11-12 वर्षाचा मुलगा होता उमर उधम सिंग नावाचा, त्याने 20 वर्षानंतर लंडनला जाऊन त्या जनरल डायरची हत्या केली. याद करो जालियनवाला जब मौसम आदम बलिदानों का दौर हुआ, कौन सजा देता दायर को, कौन सजा देता दायर को, वो गवर्नर नहीं हत्यारा था, उमर उधम सिंह ने उस दायर को लंदन जाकर मारा था, उमर उधम सिंह ने उस दायर को लंदन जाकर मारा था. असे अनेक क्रांतीवीर, असे अनेक स्वातंत्र्य सेनानी, अशा अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती या स्वतंत्र यज्ञात दिली. या सर्व स्वातंत्र्य सेनानींना, या सर्व महान महावीरांना, महान पुरुषांना मी शत नमन करते. आणि अटल बिहारी वाजपेयीजींची ही कविता बोलून थांबते की भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, और मरेंगे भी इस भारत के लिए, और मरकर भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान देकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.